पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे। नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक आज मुंबईमध्ये होणार आहे। दुपारी 2:30 वाजता ही बैठक पार पडणार आहे, तर संध्याकाळी 5 वाजता विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत त्यांची चर्चा होणार आहे। तर संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलंय। कार्यक्रमाला व्हीव्हीआयपी नेते मंडळी यांची उपस्थिती असेल। तर पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासंदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पंतप्रधान मोदींचा आज मुंबईचा दौरा आहे। मुंबईतील वाहतुकीमध्ये या निमित्तानं काही बदल करण्यात आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज मार्ग बंद असेल, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक सुद्धा बंद असेल। फक्त आपत्कालीन वाहनांसाठी हे मार्ग सुरू राहतील। नॉर्थ कोर्ट ॲडम स्ट्रीट जंक्शन वाहतुकीसाठी बंद असेल। पी रामाचंदानी मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल। पी रामाचंदानी मार्गावरील वाहतूक अलवा चौक मार्गे वळवण्यात आलेली आहे। पी रामचंदानी मार्गावरील बेस्ट बसचे थांबेही बंद असतील। दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील। तर पंतप्रधान मोदींचा आज मुंबईचा दौरा आहे। या दौऱ्याच्या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे जोडल्या जातात आहे। मीनाक्षी, पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा आहे। नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यामध्ये आज महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडणार आहे। संपूर्ण हा दौरा नेमका कसा असेल? निश्चितच एक दिवसीय दौऱ्यावरती आज पंतप्रधान मुंबईत येत आहेत आणि मुंबईत येत असताना फ्रान्सचे देखील राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात बैठक देखील होणार आहे। आपण पाहतोय की 2:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होतील आणि त्यानंतर 2:30 वाजता लोकभवन इथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक होणार आहे आणि त्यानंतर 5 वाजता देखील हॉटेल ताज या ठिकाणी देखील काही कंपन्यांच्या सीईओंच्या उपस्थितीमध्ये राऊंड टेबल बैठक पार पडणार आहे। मात्र जवळपास 6 वाजण्याच्या सुमारास इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। एकीकडे आपण पाहतोय की हफ्ताभर जे आहे ते इंडो फ्रान्सचं हे कार्यक्रम सुरू होतं आणि आज या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हीव्हीआयपी सगळेच वरिष्ठ नेते हे सगळेच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी मुंबईमध्ये वाहतुकीमध्ये प्रामुख्याने बदल केलेला आहे। त्यामुळे सीएसटी स्थानकापासून अगदी गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये जेवढे रस्ते आहेत ते सगळे बंद असणार आहेत। एकीकडे आपण जर पाहिलं तर सीएसएमटी ते पूर्णतः फॅशन रोड स्ट्रीट असेल किंवा मग रिगल सिनेमा असेल किंवा मग रेडिओ क्लब या सगळ्याच परिसरामध्ये जे आहे ती वाहतुकीमध्ये बदल केलेली आहे। मात्र यासाठी आपण पाहतोय की वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून एक आव्हान देखील करण्यात आलेलं आहे। या सगळ्याचाच रस्त्यांमध्ये केलेला बदल पाहूनच मात्र वाहनांची त्या ठिकाणाहून ये-जा करावी। मात्र आपण पाहतोय की अँब्युलन्स असेल किंवा मग अग्निशमन दलाच्या गाड्या असतील त्यांना या मार्गावरून जाण्यासाठी सूट असणार आहे। त्यामुळे आज दुपारी 2 वाजता ते रात्री 9 वाजेपर्यंत रस्त्यांमध्ये हा बदल राहणार आहे। एकीकडे पाहतोय की आज हा कार्यक्रम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवस दौऱ्यावरती पाहायला मिळत आहेत आणि याच कार्यक्रमातून मोदी काही भाषण करतात का, काही बोलतात का, याकडे देखील प्रामुख्याने लक्ष राहणार आहे। शुभम, मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासंदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।